सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। तालो जने सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। ओ विठ्ठल बरवा तो माधव बरवा, सुकृतांची जोडी, बहुता सुकृतांची जोडी, बहुता सुकृतांची जोडी, बहुता सुकृतांची जोडी। विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा, तो हिता जो असे जागता, बोलिया हिता जो असे जागता, असे जो जागता, बोलिया हिता असे जो
जगता माता पिता तयाचिया माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया कन्या पुत्र होती जे सात्विक कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा हरिक वाटे देवा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे म्हणे मग घडो त्यांची सेवा म्हणे मग घडो त्यांची सेवा म्हणे मग घडो त्यांची सेवा माझ्या दैव पार नाही हरी माझा दैव पार नाही हरी माझा दैव पार नाही कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक हरिक वाटे देवा पार हरी जय जय विठोबा जय 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 आपले याही जो आपले याही देवाचे जागता आपले याही जोवाचा जागता जागता आपले येता देवाचे जागता आपोली आईता जो आचे 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 आपले येता जोवाचा जागता आपले येता देवाचे जागता आपले येता जोवाचा जागता जागता आपले येता देवाचे जागता आपोली आईता जो आचे 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 जागता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कोळे कन्या पुत्र होते जगात का 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 धन्य
भेटा तया जेया कोळी कन्या पुत्र होती जे साधिका 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 गिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा लंकृतं साधु संन्यास. महान भगवत भक्त देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा जवळपास सर्वांच्याच पाठातला, नवे नवे जे भजन करतात त्यांच्या पाठातला असा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्यांना आपलं हित माहिती आहे,
जे आपल्या हिताला जागे आहेत, जे सद्ग्रंथांचं वाचन करतात, पठन करतात, श्रवण करतात, मनन करतात, अशा असणाऱ्या हरिभक्तांच्या आई वडिलांना धन्यता दिली आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यावेळेस त्यांच्यासारखा संत ज्यावेळेस धन्यता देतो त्यावेळेस ती गोष्ट विचार करायला भाग पडते. आपण सहजासहजी जीवन जगत असताना अनेक ठिकाणी म्हणतो की आम्ही आज धन्य झालो, अनेक ठिकाणी आम्ही म्हणतो धन्य झालो, परंतु आमच्या धन्यतेला किंवा आम्ही ज्याला धन्य समजतो ती धन्यता सुद्धा संसारातलीच असते. आणि जसं शून्यातून कुठलीही संख्या भागली तर तिचं उत्तर शून्यच जसं येतं, 100ला शून्याने जर भागाकार केला तर उत्तर शून्य जसं येतं, तसं संसारात तुम्ही कितीही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तरी उत्तर शून्यच येतं. विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज इथे धन्यता देतात. संतांच्या धन्यतेला आणि सर्वसामान्य माणसांच्या धन्यतेला बराच फरक आहे. संत ज्यावेळेस धन्यता देतात त्यावेळेस ती गोष्ट विचार करण्याजोगी असते. धन्य काळ संत भेटी, संतांच्या भेटीला सुद्धा धन्यता देतात. परंतु आज ज्या गोष्टीला तुकोबारा या ठिकाणी धन्यता देतात ती गोष्ट विशेष आहे. ती गोष्ट कशी विशेष आहे? जगद्गुरु तुकाराम महाराज हरिभक्तांना, संतांना आपलंसं मानतात, प्रिय मानतात. ते माझ्या फार जवळचे आहेत, ते माझे नातलग आहेत, ते माझ्या परिवारातले आहे असे म्हणणारे तुकाराम महाराज आज त्या हरिभक्तांना धन्यता न देता त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. म्हणून हा अभंग विशेष आहे. विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं हे क्रमशः कर्तव्य असतं. आणि म्हणून आज ज्या कारणानिमित्त तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलोय ते कारण आपणा सर्वांना ज्ञात आहेच, तरी पण आज आपल्यातून वैकुंठवासी बबन सीताराम कोरडे यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आहे. आणि त्या 1 वर्ष पूर्तीनिमित्त आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये जे केलं जातं, जो तर्पण विधी केला जातो, जे पिंडदान केलं जातं त्याला आपण वर्ष श्राद्ध असं म्हणतो, त्याला पुण्यस्मरण असंही म्हटलं जातं. आणि त्यांचं आज या ठिकाणी पुण्यस्मरण आपण साजरं करतोय, हा सोहळा साजरा करतोय. याला सोहळा मी का म्हणतोय? याला माऊली सोहळा म्हणतो, माऊली सोहळा म्हणतात म्हणून आम्ही सोहळा म्हणतो. या देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, जसा एखादा नवीन जीव जन्माला आल्यानंतर आपण आनंदाचा सोहळा साजरा करतो, अगदी त्याचप्रमाणे एखादा जीव आपल्यातून गेल्यानंतर सुद्धा सोहळा साजरा झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आज ज्यांचं वर्ष श्राद्ध, ज्यांचं पुण्यस्मरण आपण इथे साजरं करतोय ते असणारे एक रामभक्त होते, निष्ठावान रामभक्त आहे. रामभक्त असणं वेगळं, आम्ही आमचं कुटुंब पाहून, प्रपंच पाहून, सगळा व्यवसाय पाहून भक्ती करणं हा एक वेगळा विषय आहे. परंतु त्या भक्तीमध्ये तन मन धनानं स्वतःला वाहून घेणं ही एक भक्ती वेगळ्या अंगाची आहे. प्रत्येक माणसाचं जसं एखादा सीमेवर लढणारा सैनिक असतो त्याला वेगळा परमार्थ करायची गरज पडत नाही का, त्याचं कर्तव्य म्हणजेच त्याचा परमार्थ असतो. तसंच या देशामध्ये भगवत भक्ती घडावी, भगवत भक्तीचा ज्योत प्रज्वलित राहावा आणि त्या सगळ्या गोष्टींना एकत्र करण्यासाठी जी संघटन गरजेचं असतं त्या संघटनेमध्ये आज आपण ज्यांचं वर्ष श्राद्ध साजरं करतोय ती व्यक्ती त्या संघटनेमध्ये होती. आणि त्या संघटनेमधून प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर ज्यावेळेस बाबरांनी पाडलं, त्याच्यावर मस्जिद बांधली आणि त्या मशिदीचा विवाद गेले 500 वर्षापासून प्रलंबित होता. आणि त्यासाठी अनेक आपल्या भारतातल्या रामभक्तांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. मला वाटतं 1992च्या दरम्यान कार सेवा या ठिकाणी आपल्या भारतामध्ये सुरू झाली. लालकृष्ण अडवाणींनी ती सुरू केली आणि त्यामध्ये अनेक रामभक्तांना त्या ठिकाणी येण्याचं आवाहन केलं गेलं. त्यामध्येच आमचे बबनराव कोरडे हे देखील त्या कार सेवेमध्ये होते. आणि त्या कार सेवेमध्ये ती कार सेवा करत असताना आमच्या रामलल्लाचं मंदिर अयोध्येत निर्माण व्हावं यासाठी स्वतः जवळपास 1 महिना ते तुरुंगात सुद्धा राहिले. ही त्यांची विशेष गोष्ट आहे. तुरुंगात राहिले आपल्या प्रपंचासाठी, आपल्या स्वतःच्या जीवासाठी, अन्य इतरत्र कोणत्याही गोष्टीसाठी एखादा माणूस तुरुंगात जातो ती वेगळी गोष्ट आहे. परंतु देशाच्या हितासाठी, प्रभूच्या रक्षणाकरता, माझ्या
देशामध्ये रामप्रभूचं मंदिर झालं पाहिजे, याच्यासाठी जर एखादी व्यक्ती तुरुंगात जात असेल तर ती इतर गोष्टींपेक्षा विशेष गोष्ट आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या एका सर्वसामान्य वारकरी विद्यार्थ्याला त्यांच्या या वर्षश्राद्धानिमित्त कीर्तन सेवा करायला मिळते, मी खऱ्या अर्थानं माझं भाग्य समजतो. कारण एका रामभक्ताच्या वर्षश्राद्धाला भागवताचं हरिकीर्तन आहे, ही विशेष गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल चला, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आपल्याकडे फक्त 1 तास सेवा आपल्याला करायची. त्या 1 तासामध्ये या अभंगाचा अर्थ आपण थोडासा बघण्याचा प्रयत्न करू. ऐका, अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज जाग व्हायला सांगतात आणि हित स्वतःचं शोधायला सांगतात. नुसतं हित शोधायचं नाही, तर आमच्या हिताबद्दल आम्ही जागृत असलो पाहिजे, हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अट्टहास आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं संबंध चरित्र जर पाहिलं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र 3 टप्प्यातून जातं. एक संसारिक अवस्थेत जातं, दुसरं ज्यावेळेस भगवंताची इच्छा निर्माण झाली मला त्यांना भेटावं, ही मुमुक्षत्वाची सुद्धा एक अवस्था आहे, आणि तिसरी अवस्था भगवंताचं दर्शन झाल्यानंतर केला जाणारा जो समाजाला उपदेश आहे, ही तिसरी अवस्था आहे. पहिली अवस्था आहे संसारिक अवस्था. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, हे म्हणणारे तुकोबारा एका ठिकाणी. दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस सगळ्या संसाराचं नश्वरत्व कळालं, दुःखातून होरपळून निघाले, त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांची अवस्था कशी झाली? कै मी उद्धार पावेन, कै कृपा करीन नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. माझे स्वहित नेनती कोणी, माझं स्वहित मला कळत नाहीये, माझं स्वहित कशामध्ये आहे, ही अवस्था, ही द्वितीय अवस्था. आणि तिसरी ज्यावेळेस अवस्था निर्माण होते त्यावेळेस तुकोबारायांनी सगळ्या लोकांना उपदेश करावा. नुसता उपदेश केला नाही, त्यांना चुकीच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली आणि योग्य गोष्टी सांगायला सुरुवात केली. कशी? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तयाचे भजन चुकू नको, तयाचे भजन चुकू नको, आपल्याला जो दाखवणार आहे, जो ऐकवणार आहे, ज्याच्या सत्यानं हा सगळं जग चालतं ना, त्याचं भजन करायला चुकू नको. एक पहिला उपदेश केला, त्याचं भजन करायला चुकू नको. का? कारण त्या भजनामध्येच तुमचं हित आहे. दुसरा उपदेश केला, बहुत झालासी चतुर शहाणा, बहुत झालासी चतुर शहाणा, शुद्ध आचरण चुकू नको, शुद्ध आचरण समजत असला, तू स्वतःला कितीही शहाणा समजत असला तरी तुकोबाराय म्हणतात शुद्ध आचरणा चुकू नको. बहुत झालासी चतुर शहाणा, शुद्ध आचरणा चुकू नको. पहिली गोष्ट सांगितली भजन करायला चुकू नको, दुसरी गोष्ट सांगितली शुद्ध आचरणाला चुकू नको, आणि तिसरी गोष्ट सांगितली जो वरी सकळ सिद्ध आहे हात चालावया, तो वरी तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको.
तीर्थयात्रा जायला चुकू नको. हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उपदेशाचा प्रसंग आहे, उपदेशाची अवस्था आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या अर्थी आज एका हरिभक्ताच्या किंवा ज्याला आपलं स्वतःचं हित माहिती आहे अशा व्यक्तीच्या आई वडिलांना धन्य देतात, याचा अर्थ जगद्गुरु तुकाराम महाराजांना हित काय याची संकल्पना त्यांच्या अंतःकरणात असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात जे तुमचं हित आहे त्या हिताबद्दल तुम्ही जागे व्हा, त्याच्याबद्दल जागृत व्हा. मग प्रश्न असा निर्माण होतो, महाराज मग आम्ही काय झोपलोय का? आम्ही झोपलोय का? आम्ही झोपलेलो नाही, आम्ही जागे आहोत. आम्ही तुमचं कीर्तन ऐकतोय, आम्ही जागे आहोत, आम्ही झोपलेलो नाही. आता बरेच जण कीर्तनात पण झोपतात, तो त्यांचा वेगळा प्रश्न आहे. पण मला असं म्हणायचंय की तुकाराम महाराज ज्या अर्थी म्हणतात किंवा सगळ्या संतांचा जर आपण विचार केला तर सगळे संत म्हणतात जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. जागे व्हा म्हणजे काय? जगजोगी जगजोगी जागा तर असं लक्षात येतं की संत आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न करतात. कशातून जाग करण्याचा प्रयत्न करतात? उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. हे जाग करणं म्हणजे काय? आम्ही कशाच्या निद्रेत झोपलोय? तर संत असं सांगतात की आपण मायेच्या आवरणानं झोपलोय. ती निद्रा आम्हाला सत्य काय, हित काय, कल्याण काय याची जाणीव होऊ देत नाही. आणि त्याची जाणीव न झाल्यामुळे आम्हाला आमचं स्वतःचं हित कळत नाही. एक वेळ तुकोबारायांवर सुद्धा असा प्रसंग आला की त्यांना सुद्धा स्वतःचं हित कळत नव्हतं. काही मी उद्धार पावेन, माझा उद्धार कसा होईल, माझं हित कशात आहे हे त्यांना कळालं नाही. मग तुकोबारायांनी काय उत्तर केलं किंवा काय उपाय केला? तर जगद्गुरु तुकाराम महाराज संतांजवळ गेले आणि त्या संतांना प्रार्थना केली, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हास. माझं गोमट करा, माझं हित करा. हे हित जगद्गुरु तुकाराम महाराजांना माहित होतं की हे हित आम्हाला कुठे मिळेल तर फक्त संतांच्या चरणावर मिळेल. आणि असं हित माहित झाल्यानंतर तुकाराम महाराज स्वतः उपदेश करायचा प्रयत्न करतात की तुम्ही जाग व्हा, तुम्ही झोपू नका. कोणत्या अवस्थेत? अहो सर्वसामान्य माणूस झोपतो याच्यात नवल काय? आमचा असणारा पंढरपूरचा देव सुद्धा झोपतो महाराज. जागे करा रुक्मिणी वरा देव आहे सोरा, जागे करा रुक्मिणी वरा देव आहे सोरा, वेगे निंबोन करा होईल दयासी, वेगे निंबोन करा होईल दयासी. वैष्णवा
आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगाला सुद्धा जागं करावं लागतं. आमचे संत जातात वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, सुरवरांची मांडी उभे जोडोनी हात, शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या. किती किती प्रमाण सांगता येईल महाराज. त्या देवाला सुद्धा कशामुळे जागं करावं लागतं? आमचं तुझं आमच्याकडं लक्ष असावं, किंवा आमचं कल्याण करणारा तूच आहेस आणि तू झोपून उपयोग होणार नाही, ही संतांच्या अंतःकरणातली देवाला जागं करण्याची भाव अवस्था आहे. देवाला जागं करावं लागतं, आम्हाला सुद्धा जागं करावं लागतं. आम्ही सुद्धा झोपलोय का? संतांच्या दृष्टीने आम्ही झोपलोय. कशामुळे झोपलोय? कारण ज्यामध्ये आमचं हित आहे ते आम्ही न करता इतर ज्यामध्ये आमचं अहित आहे अशाच गोष्टीमध्ये वेळ खर्च करतोय. मग आमचं हित कशात आहे? बरं, एक गोष्ट सांगतो ऐका. आम्ही जागे नाही म्हणजे काय हो? थोडं सायकोलॉजीच्या अनुसार जर बघायचं झालं तर आपलं ऑब्झर्वेशन प्रत्येक ठिकाणी वर्तमानात उपस्थित असणं याला जागा असणं म्हणतात. एखादा मनुष्य ज्या वेळेस बुद्धीच्या स्वरूपानं जागा होतो म्हणजे काय होतं? त्याच्या अंतःकरणात जी प्रक्रिया घडते ना, भूत भविष्य याचा विचार सोडून तो फक्त आणि फक्त वर्तमानात जगतो ना, त्याला जागं होणं म्हणतात. कसं सांगतो ऐका. वर्तमानात जगणं म्हणजे काय? आता जी क्रिया मी इथे करतोय ती क्रिया मी इथे उपस्थित असताना शुद्ध अंतःकरणानं, शुद्ध भावनेनं आणि अत्यंत जागृतपणे करणं याला जागं होणं म्हणतात. आणि होतं काय? यानं मागचं केलेलं विसरत नाही, मागचं केलेलं भूतकाळ लक्षात राहतो. तुम्ही अनेक लोक बघा, जे संत लोक आहे, जे साधू लोक आहे, त्यांना तुम्ही कधीचंही काही विचारा, ते तुम्हाला सांगतात ह्या दिवशी मी काय, किती वाजता काय नाश्ता केला होता, हे सुद्धा त्यांच्या लक्षात असतं. कशामुळं? वर्तमानात जगल्यामुळं. वर्तमानात जगल्यामुळं आपण जागृत अवस्थेत प्रत्येक कर्म करतो आणि ते कर्म जागृत अवस्थेत झालं की आपली स्वतःचं हित समजलं. याच्यामध्ये काही वेगळा अर्थ काढायची गरज नाही. ऑब्झर्वेशन महत्वाचं आहे, जागृती महत्वाची आहे. कसं? एक माणूस होता, त्यानं डिटेक्टिव्ह होता, हेर होता. तो लोकांचे अनेक प्रश्न सोडवायचा. कशाच्याने? आपल्या डिटेक्टिव्हपणानं वेगवेगळ्या लोकांचे शोधून द्यायचा. जे हरवलं असेल, कोणाच्या काही कोर्ट केस असतील त्या सगळ्या तो शोधून द्यायचा. एकदा घटना घडली अशी की त्यानं एक पत्रकार परिषद, फार मोठ्या एका केसचा निकाल लावला, पत्रकार परिषद भरवली. त्या पत्रकारानं त्याला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही हा जो सगळे शोध लावले, जगप्रसिद्ध तुम्ही डिटेक्टिव्ह झालात, याच्यामध्ये श्रेय कोणाला आहे? हे तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, हे कसं पोहोचलात? जरा सांगा तुमचा जीवन कथा. त्यानं सांगितलं, मी डिटेक्टिव्ह कधी नव्हतोच. मग मी डिटेक्टिव्ह नव्हतो, मग मी काय होतो? मी एक हवालदार होतो, ट्रॅफिक हवालदार. मी ट्रॅफिक हवालदार होतो. रोडवर उभा राहून आपल्या गाड्यांची ये जा, त्यांचं काय असेल ते सगळं कागदपत्र चेक करायचं, हे माझं काम. मी डिटेक्टिव्ह नव्हतो. पण एका प्रसंगानं मला डिटेक्टिव्ह केलं. कोणता प्रसंग घडला? त्यानं सांगायला सुरुवात केली की एक दिवस घटना घडली अशी की एक फोर व्हीलर चालवणारी एक बाई ट्रॅफिकवर आली आणि ट्रॅफिकवर आल्यानंतर तिला मी अडवलं. मला जसं शंका आल्यामुळे मी तिला अडवलं आणि तिला म्हटलं, दाखव तुझे डॉक्युमेंट्स दाखव. सगळे डॉक्युमेंट्स बघितले तर तिने लायसन पण दाखवलं, तिने इन्शुरन्स पण दाखवला आणि तिने RC बुक सुद्धा दाखवलं, PUC सुद्धा दाखवली. सगळे डॉक्युमेंट्स त्या बाईचे क्लिअर. तरी पण मला शंका आली. सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर असून सुद्धा माझ्या अंतःकरणामध्ये शंका निर्माण झाली. मग मी तिला तसंच पोलीस स्टेशनला नेलं. PSI साहेबांसमोर उभं केलं. PSI साहेबांनी सगळी चौकशी केली. सगळी चौकशी अंती हा निर्णय झाला की ह्या बाईची काहीही चूक नाही, सगळे डॉक्युमेंट्स तिचे क्लिअर आहे. हवालदार साहेब, तुम्ही हिला पकडलं कशासाठी पकडलं? त्यानं उत्तर दिलं, मी याच्यासाठी तिला पकडलं की मला शंका आहे की ही बाईच नाही. मला अशी शंका आहे की ही बाई नाहीच आहे. सगळ्यांनी डोळे विस्पारले. आता ही बाई नाही, समोर तर धडधाकट बाई दिसते. मग जरा आणखी चेकिंग झाली, आणखी जरा तपास झाला आणि तपासाअंती खरोखर हेच सिद्ध झालं की ती एक बाई नसून तो एक पुरुष होता. 4 वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड असलेला गुन्हेगार एका बाईचं रूप घेऊन 4 वर्षापासून समाजात फिरत होता. हे सगळ्यांनी पाहिल्यानंतर त्या गुन्हेगाराला अटक झाली. हे पोलीस, तिथले हवालदार, त्या पोलीसमधले सगळे लोक आले आणि ह्या ट्रॅफिक हवालदार समोर बसले. आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर दे, काय तू याचा शोध लावला कसा? तुला कसं? अरे आम्ही 10 जण इथे उपस्थित आहे, आम्हाला लक्षात येत नाही ही बाई नाही का पुरुष आहे, तुला कसं कळालं? त्याने म्हणे फार सोपं आहे. कसं कळालं? फार सोपं आहे, एकदम सोपं उत्तर आहे. काय? ज्या वेळेस मी हिला गाडी अडवली
आणि गाडी अडवल्यावर हिला म्हटलो डॉक्युमेंट दाखव. हिने 10 सेकंदाच्या आत डॉक्युमेंट दाखवले. यामुळं मला कळालं ही स्त्री नाही, हा पुरुष आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे कसं सोपं सांगतो. एखाद्या स्त्रीला माझा अनुभव असा आहे की मी कोणत्याही स्त्रीला अडवलं आणि तिला जर डॉक्युमेंट्स मागितले तर तिला कमीत कमी 1 मिनिट डॉक्युमेंट दाखवायला लागतो. का? कारण तिने कुठे ठेवले हेच तिला पहिलं आठवत नाही. ती शोधायमध्येच तिचा 1-1.5 मिनिट जातो. आणि मला असं वाटलं की ही स्त्री लगेच आपण डॉक्युमेंट्स मागितल्या लगेच काढून देते. मला शंका आली की ही स्त्री नसावी, हा एखादा पुरुषच असावा. व्यवस्थितपणा जिथल्या तिथल्या सगळ्या गोष्टी हे एखाद्या पुरुषाचं लक्षण असू शकतं. आणि मला असं म्हणायचं आहे की त्या डिटेक्टिव्हनं त्या केसचा शोध लागला. कशामुळे लागला? तो हवालदार होता, ठीक आहे, त्यानं गाडी अडवली, त्याचं काम आहे. त्यांनी गाडी अडवल्यानंतर त्यानं सगळी व्यवस्था केली, परंतु त्याची त्या ठिकाणी जागृत अवस्था उपस्थित होती. त्याला ऑब्झर्वेशन म्हणतात इंग्लिशमध्ये, की मी जिथे आहे तिथे मी 100% असलो पाहिजे. याला म्हणतात जागृती. विठ्ठल विठ्ठल. ही जागृत अवस्था आहे की मी कुठे आहे. कधी कधी असं होतं का आम्ही कीर्तनात बसतो, परंतु कीर्तनात बसलेला असताना सुद्धा आम्ही वावरात असतो. एखादं काम करत असताना सुद्धा आम्ही स्वयंपाक जरी करत असलो, म्हणजे आम्ही म्हणजे महिला मंडळ, आपण स्वयंपाक जरी करत असला तरी स्वयंपाक करताना 100% आपलं लक्ष त्या स्वयंपाकात नसतं. आपलं मन हजारो ठिकाणून फिरून येतं की नाही. पुरुष वर्ग आपण सुद्धा बघा, आपण एखादं कुठलंही काम करत असू द्या, ऑफिसमधला असू द्या, घरातला असू द्या, व्यवसाय असू द्या, आपण 100% तिथे उपस्थित नसतो. आपलं मन 1000 ठिकाणावरून फिरून येत असतं. पण जर ते काम करत असताना 100% तिथे उपस्थित राहून जर केलं तर आमचे संत सांगतात ते काम आपल्या हिताचं होतं. त्याच्यामध्ये आपलं हित असतं. कसं सांगतो? हित ज्यावेळेस हिताचा विचार येतो त्यावेळेस संतांच्या दृष्टीने हित कशात आहे? हित करावे देवाच्या चित्ताला, हित करावे देवाचे आज आपली उजवी बाजू जरा उजवीच आहे, खूप सुंदर. हित ते करावे देवाचे भजन किंवा चिंतन करून या मन शुद्ध भावे. हा शुद्ध. हा आपलं अंतःकरण शुद्ध करून काय केलं पाहिजे? आपलं हित कशात आहे? संत सांगतात आपलं हित देवाच्या भजनात आहे. मुळात देवाचं भजन करता करता जर आपलं सगळं आयुष्य व्यतीत केलं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या दृष्टीने ते हित आहे. आणि असं जो हित करतो, असं ज्याला हित समजतं की आमचा जन्म कशासाठी आहे, कोहम कथमिदम जातम कोवै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचारः सोयमिदृशा. आद्यगुरु शंकराचार्य विवेक चूडामणी या ग्रंथामध्ये सांगतात की कोहम, हु आय एम, मी कोण आहे, माझा जन्म इथे कशासाठी झालाय, इथे मी कोणत्या कारणासाठी उपस्थित आहे आणि इथून मला जायचं कुठे आहे. या 3 प्रश्नांचं ज्याला उत्तर सापडतं त्याला आपलं स्वतःचं हित समजतं. स्वतःचं हित समजतं. आमचं हित आम्हाला समजत नाही का? समजतं ना महाराज. परंतु ज्या हिताबद्दल आम्ही विचार करतो, ज्या हिताबद्दल आम्ही चर्चा करतो किंवा ज्या हिताच्या बद्दल आमच्या अंतःकरणात आत्मीयता आहे त्या हितानं आमचं हित कधी होऊ शकत नाही. संत सांगतात संसारामध्ये कितीही संसार चांगला करण्याचा प्रयत्न केला तरी शेवट जे हाती लागतं त्याला दुःख म्हणतात, त्याला असमाधान म्हणतात. त्या असमाधानी असणाऱ्या संसारामध्ये आपण कितीही हात मारण्याचा प्रयत्न केला तरी संसारात त्या ठिकाणी संसारामध्ये सुख समाधान या गोष्टी मिळण्याला खूप अवघड आहेत, खूप अवघड आहेत. दुर्लभम त्रयमे वैतद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या संतांनी. एक संत संगती दुर्लभ आहे, महापुरुषाची संगती दुर्लभ आहे, एक दुसरं हा नरदेह मिळणं दुर्लभ आहे, आणि तिसरं मुमुक्षत्व ही अवस्था निर्माण होणं दुर्लभ आहे. या 3 दुर्लभांपैकी पहिला जो विचार केला तो मनुष्य देहाचा केला. हा
अवघड असणारा, दुर्लभ असणारा एखाद्या कावळ्याच्या टाळीमध्ये, एखाद्या आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा, तसा नरदेहाची प्राप्ती आपल्याला झाली आहे. तरी पण या नरदेहाची प्राप्ती ज्या कारणासाठी झाली आहे त्या कारणाचा विचार न करता आम्ही जर फक्त संसाराचा, स्वार्थाचा आणि स्वतःचाच विचार करत असू तर त्यामध्ये आमचं हित नाही. आमचं हित कशात असेल तर आमचं हित त्या पांडुरंगाच्या स्मरणामध्ये आहे, त्या पांडुरंगाच्या चिंतनामध्ये आहे, त्या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये आहे. आणि अशा पांडुरंगाची, अशा भगवंताची जो भक्ती करतो अशा भक्ताचे आई वडील धन्य आहेत, असं जगद्गुरु पहिल्या चरणात सांगतो. सोडून जर आम्ही भगवंताची भक्ती करायला लागलो, भगवंताचं भजन करायला लागलो, प्रपंचामध्ये आम्ही भगवंताचा, महाराज जर आम्हाला संसारामध्ये काही कमी पडलं तर, संतांना असा काही लोकांनी प्रश्न विचारला की देवा जर आम्ही त्या भक्तीमध्ये आमचा वेळ खर्च केला, त्या भजनामध्ये आमचा जर वेळ खर्च केला तर आमच्या संसाराकडे कोण बघेल, आमचा संसार कोण चालवेल. माऊली ज्ञानोबा आहे त्याच्यासाठी त्या असणाऱ्या अशा पतित भक्ताला कॉन्फिडन्स देतात, त्याला उत्साह देतात. काय ए रवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. अरे तू माझा भक्त आहेस अर्जुना, तू माझा भक्त आहेस. आणि जसं एखाद्या राजाच्या पत्नीला भीक मागण्याची गरज पडत नाही तशी तू संसाराची काळजी करू नको. योगक्षेमम वहाम्यम, तुझा सगळा चरितार्थ तू फक्त स्वतःचं हित जाणून त्या हितामध्ये जागृत हो, त्या हितामध्ये जागा हो, त्याच्यामध्येच तुझ्या जीवनाचं कल्याण आहे. जगद्गुरु बोलतात की असं ज्याला हित कळतं, असं ज्याला जागृती कळते, अशा भक्ताचे आई वडील, अशा भक्ताचे माता पिता धन्य आहेत.
इथे विचार असा येतो की जगद्गुरु तुकाराम महाराज त्या भक्ताला धन्यता न देता त्याच्या आई आणि वडिलांना धन्यता का देतात? का? कारण त्या आई वडिलांनी लहानपणापासून त्याच्यावर जे संस्कार दिलेले असतात, त्या आई वडिलांनी त्याला जे काही बाळकडू पाजलेलं असतं भगवंताच्या भक्तीचं. माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, तुकोबाराय म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासी आहे. मी आज देवाची भक्ती करतो, हे आत्ताचं माझं आयुष्य नाही, याच्यामध्ये आमच्या 8-9 पिढ्यांचं त्या ठिकाणी सगळं आहे. सगळी भक्ती आमच्या 8-9 पिढ्यांपासून आमच्या घरात आहे. त्यामुळं आज ती माझ्या वाट्याला सुद्धा आली आहे. म्हणून मला धन्यता नाही, मी धन्यता कोणाला देतो तर माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, मी माझ्या आई वडिलांना धन्यता देतो. आणि तसंच एखादा हरिभक्त जर एखाद्या घरामध्ये जन्माला आला, तो हरिभक्त जन्माला येऊन जर भगवत भक्तीमध्ये आरूढ झाला तर त्याला धन्यता न देता तुकाराम महाराज त्याच्या आई वडिलांना विशेषत्व देतात. त्याचं कारण असं आहे, आमच्या काकूचा फार आवडता अभंग आहे, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, परब्रह्म ते सगळ्या जगाला माहिती आहे. त्या पुंडलिकाच्या सेवेवर खुश होऊन जर त्या जगाचा नायक असणारा द्वारकाधीश श्रीकृष्ण त्या पुंडलिकाच्या भेटी लागी परब्रह्म आले गा, ते परब्रह्म जर चंद्रभागेच्या तीरावर येऊन विटेवर उभा राहू शकतं तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की त्या हरिभक्ताची धन्यता नसून त्याच्या आईवडिलांची धन्यता अशी आहे, कारण तो त्या आईवडिलांची सेवा करतोय. आणि देवा, मला माझ्या आईवडिलांच्या सेवेतून मोकळीक नाही, मला त्या ठिकाणाहून मला मोकळीक मिळत नाही. तू काय कर, बिरकावली वीट, त्या विटेवर काही वेळ उभा राहा, तिथे उभा राहून माझी वाट पहा. आणि वाट पाहे उभा भेटीशी आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. त्यासाठीच आईवडिलांच्या सेवेमध्ये स्वतःचं हित जाणून त्या आईवडिलांना तुकोबाराय धन्य करतात. मला असं वाटतं की हिताचा आणखी जर थोडासा बारीक विचार करायचा झाला तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जागं राहिलं पाहिजे, आपल्या हिताबद्दल जागं राहिलं पाहिजे. जर आपल्या हिताबद्दल आपण जागे राहिलो नाही तर कधी आपला काळ जवळ येईल आणि तो काळ आपल्याला कधी एखाद्या उंदराला जसा बोका पकडतो तसा उचलून नेईन महाराज, कळायचं सुद्धा नाही. आणि तो काळ आपल्यावर घाला घालण्याच्या आधी आपण जर काय केलं पाहिजे तर आपण जागृत झालं पाहिजे. एक राजा आहे आपल्या भारतामध्ये, एक फार मोठा राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव आहे विक्रमादित्य. त्या विक्रमादित्य राजाकडे एक ऋषी आला, एक साधू आला. आणि त्या साधूनं त्या विक्रमादित्याला सांगितलं, विक्रमादित्य राजा, मी तुझ्या राज्य शासनावर अतिशय आनंदी आहे, अतिशय खुश आहे, अतिशय प्रसन्न आहे, मी तुला एक फळ देतो म्हणे. ते फळ दिलं आणि त्या राजानं ते फळ न खाता आपल्या एका खोलीमध्ये ठेवून दिलं. प्रत्येक 15 दिवसांनी तो साधू यायचा, त्या राजाला एक फळ द्यायचा आणि ते फळ दिल्यानंतर राजा सेवकाच्या द्वारे त्या खोलीमध्ये ठेवून द्यायचा. असं 1, 2, 3 महिने चाललं. 2-3 महिने गेल्यानंतर घटना घडली अशी की एक फळ कुजलं आणि ते फळ कुजल्यानंतर ते सगळं असं खाली हे झालं, द्रवीभूत झालं आणि त्याच्यामध्ये असणारा जो हिरा आहे तो चमकायला लागला. आणि मग राजाने हे पाहिलं की त्या फळाच्या आतमध्ये हिरा आहे. सगळी फळं ज्या वेळेस काढली तर सगळ्या खोलीमध्ये लखलखाट झाला हिऱ्यांचा. मग त्या राजाच्या अंतःकरणात असा प्रश्न निर्माण झाला की हा साधू आहे, हा हे हिरे मला कशासाठी देत असावा. प्रश्न निर्माण झाला, हा हिरे कशासाठी देत असावा. मग त्या पुढच्या वेळेस आल्यानंतर त्या साधूला विक्रमादित्य राजाने विचारलं, साधू महाराज, तुम्ही हे हिरे मला कशासाठी देताय. साधूनं सांगितलं, राजा, या पृथ्वी तलावर आत्ताच्या युगामध्ये जर सगळ्यात शूर, शौर्यवान, बुद्धिवान, तेजस्वी राजा जर कोण असेल तर फक्त तू आहेस. या भारत भूमीमध्ये सगळ्यात शूर राजा कोण असेल तर तू आहेस. आणि तुझ्याकडे माझं एक काम आहे, ते माझं तू काम करावं, तू माझ्यावर प्रसन्न व्हावं, म्हणून मी हिरे तुला भेट देत होतो. तसं तू माझं काम करणार नाहीस.
आणि असं सांगितल्यानंतर राजाने सांगितलं, ऋषीवर्य, साधू महाराज, मी तुमचं कार्य करायला तयार आहे, मी तुमचं काम करायला तयार आहे, सांगा काय काम आहे. राजाला सांगितलं, आता येत्या अजून 8 दिवसांनी अमावस्या येते आहे. म्हणे हो, अमावस्या आल्यानंतर ह्या ठिकाणी मी तुला ज्या ठिकाणी पत्ता दिलाय त्या ठिकाणी तू यायचं आणि माझं काम करून द्यायचं. काय काम करायचं तिथं आल्यावर सांगेल. साधूनं काम सांगितलं नाही, कारण जर साधूनं आधीच काम सांगितलं आणि राजा जर नाही म्हटला तर मग काय करायचं. राजानं त्या ठिकाणी अमावस्याचा दिवस उजाडला. अमावस्येचा दिवस उजाडल्यानंतर रात्रीचा 1 वाजता मध्यरात्री या राजाला त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. त्या ठिकाणी राजा पोहोचला तर तिथे पाहिल्यानंतर साधूने मोठा यज्ञ केलेला होता. त्या यज्ञाच्या भोवती आहुती देण्याचं त्या साधूचं काम सुरू होतं. आणि अशाच वेळेस विक्रमादित्याने पाहिलं, राजा, साधू महाराज, तुम्ही हे काय करताय. म्हणे हे बघ, त्या समोरच्या जे वडाचं झाड दिसतंय. म्हणे हो, त्या वडाच्या झाडावर एक प्रचंड प्राचीन वेताळ राहतो. आणि तो वेताळ सगळ्या लोकांना त्रास देतोय. त्या वेताळाला आपल्याला बंदिस्त करायचंय. याच्यासाठी तू काय कर, तू त्या वेताळाला धरून माझ्याकडे या रिंगणामध्ये आणून ठेव. राजानं सांगितलं, मग तुम्हाला दुसरं कोणी सुचलं नाही का, दुसरं कोणी समजलं नाही का, दुसरा कोणी माणूस तिथे भेटला नाही का. ऋषीने सांगितलं, ज्या गोष्टीची गरज त्या माणसामध्ये असली पाहिजे ती गोष्ट तुझ्यामध्ये आहे. कोणती गोष्ट आहे, की तू अंतःकरणानं अत्यंत स्थितप्रज्ञ आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे कोणत्याही अवस्थेमध्ये ज्या माणसाच्या मनाचा भाव ढळत नाही असा माणूस तिथे हवाय. जो घाबरत नाही, जो कशालाही घाबरत नाही, भीत नाही, ज्याची मनाची अवस्था ढळत नाही, जो स्थिर आहे, जो स्थितप्रज्ञ आहे, असाच माणूस त्या वेताळाला तिथून आणू शकतो. राजानं सांगितलं, काळजी करू नका. राजानं हातात तलवार घेतली, चालायला लागला. चोर वाटेनं जात असताना पाहिलं तर वरती वेताळ आहे. त्या वेताळानं वेगवेगळे आवाज करून त्या राजाला घाबरवण्याचं काम केलं, भीती घालण्याचं काम केलं. परंतु राजा घाबरत नाही, कारण तो विक्रमादित्य राजा आहे आणि तो अतिशय शूर राजा आहे. तो राजा त्या वडाच्या झाडावर चढला. तो ज्या फांदीवर चढायचा तो वेताळ दुसऱ्या फांदीवर उडी मारायचा. तो ज्या फांदीवर जायचा त्याच्यापेक्षा जवळपास 1-1.5 तास त्या वेताळानं त्या राजाला त्रास दिला. परंतु राजाचा स्वभावही जिद्दी आहे. राजाही तिथून हटण्याचा प्रयत्न करत नाहीये. शेवटी कसं बसं करून त्या राजानं त्या वेताळाला पकडलं, आपल्या खांद्यावर टाकलं आणि आपल्या खांद्यावर टाकल्यानंतर तो त्या साधूकडे घेऊन निघाला. आता मला ही झाली पूर्वपीठिका. आता जी महत्वाची गोष्ट सांगायची ती ही सुरू झाली आहे. आता त्या वेताळाच्या अंतःकरणात असा प्रश्न निर्माण झाला की जर या राजानं मला जर त्या साधूकडे नेलं तर माझ्या आयुष्याचा शेवट होईल, किंवा मला या योनीतून बाहेर जावं लागेल की ज्या योनीची अजून व्हॅलिडिटी संपलेली नाहीये. मग आता काय करायचं. याला आपण थोडं भरकवण्याचा प्रयत्न करू, भरकटवण्याचा प्रयत्न करू. मग त्या वेताळानं सांगितलं, राजा एक काम कर, आपल्याला 2-3 किलोमीटर चालायचंच आहे, तर तोपर्यंत मी तुला एक गोष्ट सांगतो, ती गोष्ट ऐक. त्या राजानं सांगितलं, सांगा, हरकत नाही. राजा काहीच बोलतच नव्हता, फक्त मान हलवायचा. कारण बोलला की वेताळ परत उडून जायचा. महाराज स्थितप्रज्ञ आहे ना, स्थिर अवस्थेमध्ये त्याला आणायचंय, कुठलाही शब्द न बोलता. मग त्या वेताळानं त्याला एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. ऐक राजा, एक आटपाट नगर होतं. त्या आटपाट नगरामध्ये एक गुरुजी राहत होते. त्या गुरुजीकडे 3 शिष्य शिकायला होते. त्या 3 शिष्यांचा सगळा विद्या त्या गुरुने पूर्ण केली आणि सगळे विद्या शिकत असताना त्यांना शास्त्रामध्ये निपुण केलं, त्यांना शस्त्रामध्ये निपुण केलं, सगळ्या गोष्टींमध्ये निपुण केल्यानंतर गुरुदक्षिणा द्यायची वेळ झाली. या तिघांनीही गुरुदक्षिणा अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं दिली. ऐका. आणि मग आता त्या गुरुनं सांगितलं, तुमची विद्या पूर्ण झालेली आहे, तुम्ही परिपूर्ण झालेली आहे, आता तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासासाठी जाऊ शकता. तुम्ही कुठेही गेलात तरी या जगामध्ये तुम्हाला हरवणारा पुरुष जन्माला येणार नाही. असे तुम्ही 3 बलशाली झालात. आता जर जाता जाता तुम्हाला माझ्याकडून काही मागायचं असेल तर मागून घ्या. त्या गुरुने त्या 3ही राजकुमारांना सांगितलं, किंवा त्या 3ही शिष्यांना सांगितलं. त्या 3ही शिष्यांनी ज्यावेळेस प्रत्येक जण गुरुला भेटायला जायचा तर त्या तिघांनीही एकच इच्छा दर्शवली. काय, गुरुजी, तुमची जी तरुण वयात असणारी मुलगी आहे तिच्याशी आम्हाला विवाह करायचा. असं सांगितल्यानंतर गुरुचं डोकं बंद पडलं. काय, कोणाला हो म्हणावं. त्याच्यातल्या तिघांपैकी एकही कमी नाहीये. तिघही रूपवान आहेत, तिघही गुणवान आहेत, तिघही शास्त्रानं निपुण आहे. या तिघांसारखा पुरुष या भूमितलावर दुसरा सापडणार नाही. परंतु तिघांनीही एकच प्रस्ताव ठेवलाय. हो म्हणायचं कोणाला, हो म्हणायचं कोणाला, प्रश्न पडला. मग त्या साधूनं उत्तर दिलं, एक काम करा, तुम्ही मला विचारण्यापेक्षा किंवा मी उत्तर देण्यापेक्षा जिच्याशी तुम्हाला विवाह करायचा आहे तिला तो प्रश्न विचारा. हे तिघही तिला भेटण्यासाठी गेले त्या तरुणीला, जी त्या गुरुची मुलगी आहे.
तिला भेटण्यासाठी गेल्यानंतर प्रत्येक जण तिच्यासमोर प्रस्ताव ठेवतोय, तू आमच्याशी विवाह कर, तू आमच्याशी विवाह कर, तू आमच्याशी विवाह कर. आता त्या मुलीलाही तोच प्रश्न पडला, नाही म्हणावं कोणावर. एकाला हो म्हटलं तर दोघांवर अन्याय होतो, कारण त्या दोघांमध्ये याच्यापेक्षा कमी काही नाहीये. करावं काय? धर्मसंकट निर्माण झालं, पूर्वीचा काळ आहे. आणि मग त्या मुलीला समजत नाहीये, 2 दिवस विचार करते, तिला उत्तर सापडत नाहीये. त्या मुलीने निर्णय शेवटी असा घेतला की तिनंच तिचं जीवन संपून टाकलं, स्वतःच आत्महत्या करून घेतली, स्वतःच मरून घेतलं. का? कारण प्रश्नच नको, मग तिघांनाही वाईट वाटायला नको आणि तिघांसाठी, आपल्या तिघांमध्ये आमच्यासाठी भांडणं पण नको. तिनं आत्महत्या करून घेतली. बरं, आत्महत्या करून घेतल्यानंतर हे तिघही खूप निराश झाले, खूप दुःखी झाले. आता करायचं काय? जिच्यासाठी आम्ही सगळं आयुष्य आमचं ही कला शिकलो, या जगामध्ये सर्वांगीण सुंदर अशी जर कोणती स्त्री होती तर फक्त हीच होती, आणि ही जर नसेल तर आमच्या जीवनाला अर्थ नाही, आता आम्ही जगून उपयोग नाही. आम्ही करायचं काय? त्याच्यातला जो 1 नंबरचा होता, ऐका, तो वेताळ त्या राजाला ती गोष्ट सांगतोय. त्या 1 नंबरच्याला आपण नाव देऊ ए. तो जो ए होता, त्या ए न काय केलं, त्यानं कुठेतरी वाचलेलं होतं की या जगामध्ये मेलेला माणूस परत जिवंत करता येतो. अशी एक विद्या आहे की मेलेला माणूस परत जिवंत करता येतो, परंतु ती विद्या शिकावी लागेल. मग त्यानं त्या ठिकाणून धूम टोकली, थेट हिमालयात गेला आणि त्या साधूच्या शोधामध्ये तो फिरायला लागला की ती संजीवनी विद्या मला कधीतरी मिळेल. आता दुसरा जो होता त्याला नाव आपण देऊ बी. तो बी जो होता त्यानं काय केलं? त्यानं काही नाही, ज्या वेळेस तिचा सगळा अंत्यसंस्कार झाला, तिथून असणारे तिचे सगळे हाडं उचलली, ती हाडं आपल्या झोळीमध्ये टाकली आणि भारत भ्रमणामध्ये तीर्थयात्रेसाठी निघून गेला. तो झाला बी. आणि जो तिसरा होता सी, त्याला काय करावं सुचेना, मग तिला जिथं जाळलं होतं तिथंच तो बसून राहिला आणि जोपर्यंत जीवन आहे ते आता तिच्या आठवणीमध्येच व्यतीत करायचं असा निर्णय त्यानं घेतला. विठाला विठाला. आता श्रोते हो, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. आपण कथा ऐकली आहे आणि आता या कथेमध्ये त्या वेताळानं त्या राजाला एक प्रश्न विचारला. इतकं जसं मन लावून त्या राजानं ही सगळी कथा ऐकली आणि ही कथा ऐकल्यानंतर त्याने असा प्रश्न विचारला, राजा मग मला आता उत्तर दे, मी तुला एक प्रश्न विचारतो. काय? त्या तिघांपैकी एका सोबत तिनं लग्न केलं, पण तो वर कोण? तो ए आहे, तो बी आहे का तो सी आहे? पण त्याच्या आधी ऐक, जो ए होता, जो हिमालयात मंत्र शिकण्यासाठी गेला, त्याला एक साधू मिळाला, त्या साधूची त्यानं सेवा केली, त्यानं त्याला संजीवनी विद्या शिकवली. तो ती संजीवनी विद्या प्राप्त करून परत गुरुच्या घरी आला. कशासाठी? तिला जिवंत करण्यासाठी. परंतु अट अशी त्या साधूनं, ज्यानं संजीवनी विद्या शिकवली, त्यानं अट अशी घातली की जर त्या व्यक्तीचे हाडं तिथे असेल, त्या व्यक्तीच्या अस्थी जर असतील तरच त्याच्यावर तो प्रयोग होऊन ती व्यक्ती जिवंत होऊ शकते. मग याला प्रश्न पडला, अरे आपण तर तिला आता सगळे अंत्यसंस्कार झाले, इतके वर्ष झाले, तिची हाडं कुठं सापडणार? परंतु त्याला माहिती अशी कळाली की जो बी होता तो तिची हाडं झोळीमध्ये घेऊन तीर्थयात्रेसाठी गेलेला आहे. मग त्यानं त्या बीला शोधायला सुरुवात केली, परंतु त्याने शोध थांबवली. तो त्या गुरुच्या आश्रमावरच राहिला. का? कारण एक दिवस फिरत फिरत या ठिकाणी येईल. आणि गंमत अशी घडली की तो जो बी होता तो फिरत 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 एक दिवस त्या आश्रमात आला, तिथे पोहोचला. ऐका, तिथे पोहोचल्यानंतर त्याला आनंद झाला. ती हाडं कुठे? म्हणजे माझ्या झोळीमध्ये आहे. ती हाडं त्याने इतकी साफ, इतकी स्वच्छ, इतकी निगा त्यानं केलेली होती, कारण त्या व्यक्तीवर त्या असणाऱ्या बीचं प्रेम होतं. मारा ती हाडं समोर ठेवली. यानं संजीवनी विद्येचा मंत्र मारला आणि सगळी व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर, सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती असणारी जी मेलेली स्त्री आहे, जी मुलगी आहे, ती परत एकदा निर्माण झाली, परत उभी राहिली. आणि उभी राहिल्यानंतर ती पहिल्यापेक्षा सुद्धा जास्त सुंदर दिसायला लागली, पहिल्यापेक्षा जास्त पवित्र दिसायला लागली, पहिल्यापेक्षा जास्त तेज तिच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं. मग आता प्रश्न निर्माण झाला त्या मुलीसमोर परत, काय? तिघांपैकी लग्न करावं कुणाशी? तिने प्रश्न केला, मला जिवंत कशासाठी केलं? अरे ज्या कारणासाठी मी माझं जीवन संपवलं होतं त्याच कारणासाठी परत माझ्यासमोर तुम्ही सगळा उपद्व्याप मांडून ठेवला. आता मी करावं तर हो म्हणावं कोणाला? मग तिनं बराच वेळ विचार केला आणि एकाला ती हो म्हटली. त्या राजाला, त्या वेताळानं प्रश्न विचारला, राजा सांग, तो तिसरा असणारा कोण? सांगा, तिने कोणाशी लग्न केलं असेल? सांगा, कुणीतरी सांगा. सी संघ लग्न केलं. आमच्या पवार सरांनी सांगितलं सी संघ लग्न केलं. त्याचं कारण काय सर? स्मशान वैराग्य आलं. बरोबर आहे.
त्यांचं म्हणणं बरोबर आहे की त्या मुलीनं एका माणसाशी लग्न केलं रविभाऊ, परंतु लग्न करीत असताना तिनं त्या बाकीच्या 2 जणांना काय कारण दिलं असेल, मला हे म्हणायचं. हाच प्रश्न तिनं त्यांना विचारला की त्या बाकीच्या दोघांना एकाशी लग्न केलं, सरांनी सांगितलं सीशी लग्न केलं, आपल्याही मनामध्ये सीचे लग्न केलं, परंतु प्रश्न विचारल्यानंतर उत्तर असं शोधायचं नसतं, उत्तराला तर्क वापरावा लागतो. कसं, ए ला ती नाही म्हणावं, कारण का ए मुळे ती जिवंत झाली आहे, त्याला नाही कसं म्हणता येईल. बरं, ज्याच्यामुळे ती जिवंत झाली ती जर हाडं नसती तर ती जिवंत झाली नसती. मग ए ला ए संगतीनं लग्न केलं नाही, बी संगतीनं लग्न केलं नाही, तिनं सी संग लग्न का केलं राजा सांग. त्यावेळेस राजानं त्या ठिकाणी उत्तर त्या वेताळाला दिलं, जो राजा आत्तापर्यंत शांत पद्धतीनं ही सगळं ऐकत होता. स्वतःचं मन त्याचं ढळलं, स्वतःची चित्तवृत्ती ढळली आणि त्या राजानं उत्तर दिलं, त्यानं सीशी लग्न केलं. का? त्या मुलीनं ते दोघांना उत्तर असं दिलं की ज्या अर्थी एनं मला नवीन जन्म दिला त्या अर्थ त्याचा आणि माझा संबंध आईचा झाला. बीनं माझी हाडं इतक्या दिवस सांभाळली, त्याची निगा राखली, त्याचं पालन पोषण केलं, म्हणजे त्या बीचा आणि माझा संबंध बापासारखा झाला. म्हणून या दोघांशी मी लग्न करू शकत नाही. ज्यानं आयुष्यात काहीच केलं नाही, फक्त जो माझ्या आठवणीत जगला त्याच्या संग मी लग्न करील. एवढं राजाने उत्तर दिलं आणि तो खांद्यावर घेतलेला वेताळ आता समोर त्या ठिकाणी यज्ञ दिसतोय, तरी पण तो उडून परत झाडावर गेला. विठ्ठल विठ्ठल एवढी लांबलचक कथा मी कशासाठी सांगितली आहे की शूर जरी असेल तरी पण आपली चित्तवृत्ती जर ढळली, आपलं जर मनाचं स्थैर्य खचलं, आपलं जर मनाचं त्या ठिकाणी स्थिरता भंग झाली, तर हातात घेतलेलं कितीही मोठं काम असू ते अपूर्ण राहिल्याशिवाय राहत नाही, ते अपूर्ण राहतं. त्याच्यासाठी संत सांगतात की तुम्ही तुमच्या अंतःकरणाला इतकं स्थिर करा, इतकं भक्कम करा, इतकं मजबूत करा, इतकं स्वतःला बनवा की आपल्या मनाची कुठल्याही प्रकारे स्थैर्य, आपल्या मनाचा कुठल्याही प्रकारे भाव बदलता कामा नये. आणि ज्या वेळेस तो भाव बदलणार नाही त्यावेळेस आम्हाला आमच्या हिताची प्राप्ती होईल, आम्हाला आमचं हित कळेल. आणि एकदा की आम्हाला हित कळालं की संत त्याच हित जाणणाऱ्या माणसाच्या आई वडिलांना धन्य देतात. धन्य माता पिता एखादा हरिभक्त एखाद्या जन्मात घरात जन्माला आलेला असेल तर तुकोबाराय त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात. खऱ्या अर्थानं या जगामध्ये जर कर्माच्या अनुषंगाने आणि शास्त्राच्या अनुषंगाने जर पाहिलं तर आईचा, वडिलांचा, भावांचा, मुलांचा आपल्या स्वतःच्या जीवनाशी काही संबंध नसतो. हे विधान ऐका परत. शास्त्राच्या आधारानं जर पाहिलं तर प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. त्या आईचा, त्या वडिलांचा, त्या मुलांचा, त्या भावांचा, त्या पत्नीचा आपल्या स्वतःच्या जीवनात तसा स्वतंत्र विशेष संबंध नसतो. कर्माच्या अनुषंगानं संबंध बांधला जातो आणि आपण त्या कुटुंबात जन्माला येतो. मी ह्याच कुटुंबात जन्माला यावेत, माझे आई वडील हेच असावेत, माझे भाऊ हेच असावेत, माझी आई हीच असावीत, माझी बहीण हीच असावीत, मी ह्याच गावात जन्माला यावं, मी याच तालुक्यात जन्माला यावं किंवा मी याच देशामध्ये जन्माला यावं, हे जर कोण ठरवत असेल तर ते आपले कर्म ठरवतात. कर्माच्या अनुषंगाने आपलाच या ठिकाणी जन्म होतो. इथे घडणारी जी प्रत्येक घटना आहे तिला कारण जर काय असेल तर फक्त कर्म आहे. आणि त्या कर्माच्या अनुबंधानं जो बांधला जातो त्याच कुटुंबात त्याचा जन्म होतो आणि तसे तसे आईबाप त्याला मिळतात. महाराज तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं त्या काळामध्ये तुकाराम महाराज सगळ्यांच्याच आईबापाला धन्यता देत नाही. इथे एक थोडा युक्तिवाद जर करायचा प्रश्न झाला तर तुकोबाराय प्रत्येकाच्या आईवडिलांना धन्यता देत नाही, तुकोबाराय फक्त हरिभक्ताच्या आईवडिलांना धन्यता देतात. तुकोबाराय जर तसा युक्तिवाद आणखी थोडासा केला तर प्रल्हाद सुद्धा हरिभक्त आहे. प्रल्हाद ज्या कुळामध्ये ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आला त्यांना सुद्धा धन्यता द्यावी लागेल ना. हिरण्यकश्यपाला सुद्धा धन्यता द्यावी लागेल. का? कारण त्याच्या पोटी जन्माला आलेला प्रल्हाद आहे. तरी पण तुकोबारायांनी ती डेअरिंग दाखवली की धन्य माता पिता तयाची आका. कारण ज्या कुळामध्ये असं म्हणतात ज्या वेळेस एखादा यशस्वी पुरुष जन्माला येतो तर त्याच्यामध्ये त्याच्या आईचं पुण्य असतं. आणि एखादा चतुर, हुशार, व्यवहार संपन्न पुरुष जन्माला येतो, एखादा चाणाक्ष पुरुष जन्माला येतो, त्यामध्ये त्याच्या वडिलांचं पुण्य असतं. शास्त्र असं सांगतं. मग या आईच्या आणि वडिलांच्या पुण्याईनं जो जन्म होतो
तो एखाद्या जीवाचा होतो आणि एखादा की त्या जीवाचा जन्म झाला की मग त्या आईवडिलांना धन्यता का द्यावी? कारण असं असतं, आपण जर सर्वसाधारणपणे विचार केला तर आज जगामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे सांगा मला? या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे? बिल गेट्स किंवा इलॉन मस्क. आत्ताचा जर विचार झाला तो इलॉन मस्क या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. पण मला प्रश्न असा करायचा आहे की तो इलॉन मस्क जर भारतामध्ये जन्मला असता तर तो इलॉन मस्क होऊच शकला नसता. का? कारण तो ज्या घरात जन्माला आला, जे आई वडील त्याला मिळाले, जसं वातावरण त्याला मिळालं, त्या वातावरणानं त्याचं पोषण केलंय आणि तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होऊ शकला. महाराज, भारतामध्ये आल्यानंतर इलॉन मस्क जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होऊच शकला नसता. का? त्याचंही कारण आहे की तिथलं गव्हर्नमेंट ज्या पद्धतीनं चालतं, ज्या सुविधा देतं, ज्या पद्धतीनं त्यांचं सगळं संविधान आहे, त्या संविधान आपल्या भारतामध्ये तशा पद्धतीचं नाहीये. तेवढी स्वतंत्रता, तेवढं मूलभूत हक्क आपल्या भारतामध्ये नाहीये आणि त्याच्यामुळं आपल्या भारतामध्ये तशी परिस्थिती नाहीये, तसं इन्व्हायरमेंट नाहीये. त्यामुळं आपल्या भारतामध्ये जर निर्माण कोण जर होत असेल, आपल्या भारताचं वातावरण कसं आहे महाराज? जर थोडासा विचार केला ना तर असं म्हणतात की या जगाला जर आपण एक घर समजलं, या जगाला एक घर समजलं तर त्या घरामधलं देवघर म्हणजे भारत आहे. विठ्ठल विठ्ठल. का देवघर भारत आहे? कारण इथे जो जन्माला येतो तो स्वामी विवेकानंद होतो. इथे जो जन्माला येतो तो साऱ्या जगाला योग शिकवणारा रामदेव बाबा होतो, जे बाकीकडे जन्माला येत नाही. इथे जन्माला येतो तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अवतार होतो. ते माऊली ज्ञानेश्वर महाराज होतात की ज्यांची ज्ञानेश्वरी पाश्चात्य देशातल्या लोकांनी सुद्धा डोक्यावर घेऊन नाचावी, इतका मोठा ग्रंथ आमचे हे संत निर्माण करतात. तशा स्वरूपानं इतर देशांमध्ये एवढे तत्वज्ञानी नाही आहेत. फार आपल्या भारतामध्ये जेवढे तत्वज्ञानी झाले ना तेवढे तत्वज्ञानी बाहेरच्या देशामध्ये झाले नाही. म्हणून धन्य माता पिता तयाची. का? कारण आमच्या घरामध्ये आमच्या भारतीय संस्कृतीनं जे बंधनं घालून दिले, जे संस्कार घालून दिले ते वसुधैव कुटुंबकम पहिला संस्कार. दुसरा अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव. आजही एखाद्या प्राण्यावर पाय ठेवताना आपलं शरीर कापतं, आपल्या शरीरावर शहारे येतात महाराज. का? कारण दुसरा जीव सुद्धा स्वतंत्र आहे आणि त्या दुसऱ्या जीवाचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. हे आमच्या भारतीय संस्कृतीने आम्हाला शिकवलंय. या जगातला प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. जेवढा अधिकार या पृथ्वीवर आपला आहे तेवढाच अधिकार प्रत्येक जीवाचा आहे. प्रत्येक जीवाचा आहे. त्यापेक्षा वेगळा अधिकार नाही महाराज. सकळ जीवांचा करीतो संभाळ असा शब्द वापरलाय संतांनी. म्हणजे फक्त सकळ माणसांचा करीतो संभाळ असा शब्द नाही वापरला. आमच्या हातून कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये. तुलसीदास म्हणतात, तुलसी इस संसार में, तुलसी इस संसार में सबसे मिलिए भाई, ना जाने किस रूप में नारायण मिल जाई. कुणाही जीवाचा न घडो मत्सर. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. सगळ्या जगामध्ये विष्णू पाहायची आमची भारताची विशेषत्व आहे. मला सांगायचा मुद्दा हा आहे की त्या संस्कृतीमध्ये आपण जगलोय, आपण वाढलोय. त्या संस्कृतीद्वारेच आपण आपल्या घरातल्या मुलांना संस्कार देत असतो, त्या संस्कृतीमध्ये वाढवत असतो, त्या संस्कृतीमध्ये आपण त्यांना शिकवत असतो. मला असं वाटतं की आज या ठिकाणी हे जे वर्षश्राद्ध होतंय, असं मला वाटतं की धन्य माता पिता तयाची. कारण काय, आमच्या सतीश भाऊने एवढा मोठा सोहळा बबन अण्णाच्या प्रित्यर्थ या ठिकाणी उभा केलाय. मला वाटतं महाराज, या जगामध्ये अनेक लोक असे आहेत की ते आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवत आहेत. अनेक लोक असे पाहिलेत, असे व्हिडिओ येतात की ते आपल्या आईवडिलांना जिवंतपणी काय, अहो एक फार मोठा लेखक आहे, आत्ता परवाची घटना आहे, फार या जगप्रसिद्ध लेखक आहे आणि त्या जगप्रसिद्ध लेखकाचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मुलांना त्या ग्रामपंचायतच्या लोकांनी फोन केला तर त्या मुलानं उत्तर दिलं, आम्हाला आमच्या वडिलांचा अंत्यसंस्कार करायला वेळ नाही,
तुम्ही तुमच्या पद्धतीने करून द्या, काय पैसे होतील ते बिल आमच्याकडे पाठवा, आम्ही पाठवून देतो. या सगळ्या युगामध्ये, या सगळ्या कलियुगामध्ये आजही अशा प्रकारचा जर सोहळा होत असेल तर मला असं वाटतं धन्य माता पिता तयाची या, मी धन्यता देतो महाराज. आज इतका मोठा प्रसंग या ठिकाणी उपस्थित केलाय. भगवान प्रभू श्री रामचंद्रांची ज्यांनी आयुष्यभर सेवा केली आहे असे आमचे अण्णा आहेत. आणि त्या भगवान प्रभू श्री रामचंद्रांची आयुष्यभर सेवा करून मला असं वाटतं की त्या भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी सुद्धा त्यांना आपल्या पायाजवळ जागा दिली असेल. विठ्ठल विठ्ठल धन्य माता पिता तयाची या. कोणाचे धन्य माता पिता आहे? ज्यांना स्वतःचं हित कळतं, ज्यांना वर्ष श्राद्धामध्ये कीर्तन ठेवलं पाहिजे हे कळतं, धन्य माता पिता तयाची या. ज्यांना कीर्तनात बसल्यानंतर बडबड नाही केली पाहिजे, ते भगवंताचं कार्य आहे हे कळतं, धन्य माता पिता तयाची या. अहो, ज्यांना कमीत कमी कीर्तनामध्ये येऊन कीर्तन आपण ऐकलं पाहिजे ही भावना ज्यांच्या अंतःकरणात निर्माण होते ना, धन्य माता पिता तयाची या. तुका म्हणे विठ्ठल 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 घातली अभय नरका जाणे. त्याच्या आधीच काय? तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे सहाय्य. घातली अभय नरका जाणे. हे सत्यकर्म आहे, हे कलियुगामधलं सत्यकर्म आहे महाराज. आणि या सत्यकर्माला जो सहाय्य होत आहे आमचे संत म्हणतात धन्य माता पिता तयाची या. याच्यामध्ये हित आहे, दुसरं हित आमचं कशामध्ये नाहीये. दुसऱ्या हितामध्ये जर आम्ही स्वतःचा विचार करायला गेलो तर आमच्या हाती फक्त असमाधान, दुःख आणि त्या ठिकाणी दुःखच लागेल, दुसरं काही आमच्या हातात मिळणार नाही. बिभीषणाचं उदाहरण जर आपण बघितलं तर बिभीषण ज्या राज्यामध्ये राहतोय ते राज्य राक्षसांचं आहे. बिभीषण ज्या कुळात जन्माला आलाय ते कुळ राक्षस कुळ आहे. बिभीषण ज्या देवाची देव म्हणून पूजा करतोय तो तिथे उपस्थित असणारा राजा हा रावण आहे. पण तरीही सगळ्या राक्षस कुळामध्ये राहून आपलं हित कशात आहे हे जर कोणाला कळलं असेल तर ते बिभीषणाला कळलं. आणि म्हणून रावण सोडून रामाकडे गेले आणि स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी. मला असं वाटतं या सगळ्या रावण राक्षस कुळामध्ये भक्त म्हणून जर कोणाचं नाव घेत असेल, भक्त राज म्हणून जर कोणाला संबोधलं असेल तर ते फक्त बिभीषणाला संबोधलंय. त्याचं कारण काय की एवढ्या सगळ्या विरुद्ध वातावरणामध्ये राहून सुद्धा आम्ही भगवंताची भक्ती सोडत नाही ना. हनुमंत ज्यावेळेस शोधायला गेले सीता मातेला त्यावेळेस ज्या घरातून राम राम नावाचा आवाज येत होता ते घर बिभीषणाचं सापडलंय का? त्यावेळेस बिभीषणाचा आणि रामाची भेट पण नाहीये, त्यावेळेस हनुमंताची आणि रामाची भेट सुद्धा नाहीये. अशा वेळेस तो बिभीषण त्या ठिकाणी ती भगवंताची भक्ती करतो. म्हणजे काय? त्याचं हित कशात आहे त्या हिताबद्दल जागृत असणारा बिभीषण आहे, त्याला स्वतःचं हित माहिती आहे. महाराज आम्हाला वेळ मिळत नाही, आम्हाला वेळ मिळत नाही ही तक्रार अजिबात भक्तीमध्ये चालत नाही. संत सावता महाराजांचं उदाहरण आपण मागेही बघितलं एकदा की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. आणि त्या सावता महाराजांच्या अंतःकरणात भगवंत येऊन स्वतः राहिला. ते कुठे गेले नाही महाराज, भगवंत त्यांच्यासाठी धावत आला. आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती केली पाहिजे. भक्ती करत असताना त्या भक्तीचा ओलावा अंतःकरणामध्ये असला पाहिजे. आपण त्या भक्तांविषयी आमच्या अंतःकरणात जर प्रेम असेल तर अशाच भक्तांच्या आईवडिलांना तुकाराम महाराज धन्यता देतात. धन्य माता पिता तयाची या. तयाचे माता पिता धन्य आहेत. जीवन जगत असताना आम्हाला अनेक अनुभव असे येतात की लोक म्हणतात, वेगवेगळे लोक नाव ठेवतात, काय तुम्ही ते पांढरे कपडे घालतात, धोतर घालतात, ते कीर्तन करतात, हे करतात, ते करतात, ते करतात. अहो आम्हाला माहिती आहे तो माणूस कसा होता. सरळ सरळ वाक्य आहे आजकाल, हे बोलावं की नाही माहित नाही परंतु एक मिनिटं बोलतो. अनेक लोकांचं मी असं पाहतो की समोरच्याला कमीत कमी फुकटची स्तुती सुद्धा त्यांना करता येत नाही महाराज. समोरच्याला कमीत कमी 2 शब्द चांगलं म्हणावं एवढी तर वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. आपण जर भजन करत असू, आपण जर कीर्तन करत असू, आपण जर भक्ती मार्गात असू तर आपल्या अंतःकरणातला द्वेष संपला पाहिजे. ही भक्तीची पहिली पायरी आहे. आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही जर आयुष्यभर भजन केलेलं असू आणि आमच्या वृत्तीमध्ये जर काहीच परिणाम पडत नसेल तर ते भजन सुद्धा संसार होतो, ते भजन भजन होत नाही. मला म्हणायचं असं, अनेक लोक भेटतात, अनेक लोक सांगा ते सांगा, तुम्ही असं करतात, आम्हाला माहिती आहे तो माणूस कसा होता. तुकोबाराय म्हणतात त्याचा भूतकाळ पाहू नका, त्याचा भूतकाळ पाहू नका, तो आत्ता काय आहे
याचा विचार करा आणि त्या आत्ता असणाऱ्या वर्तमानावरून त्याचा विचार करा आणि त्याचं महत्व ठरवा. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका प्रमाण. माग काय झालं, माग त्याच्या आयुष्यात काय घडलं हे पाहू नका, आत्ता तो काय याचा विचार करा. ज्यांनी आपल्या रामायण सारखा महत्वाचा ग्रंथ दिला ते असणारे वाल्मिक ऋषी, ज्यांची आपण सर्वजण पूजा करतो, ज्यांचे उपकार समस्त भारतावर आहे, अशा वाल्मिक ऋषींचा जर आपण त्यांचा भूतकाळावरून त्यांचा जर हिशोब लावायला सुरुवात केली महाराज, का नाही तो दरोडेखोर होता, तो लय ब्राह्मणांना मारायचा, त्यांनी 17 रांजण भरवले ब्राह्मण मरून, असा जर त्याचा उपहास करत गेलो तर आपल्या हातात रामायणच आलं नसतं. विठ्ठल विठ्ठल. एक चीनी तत्वज्ञ आहे, त्याचं नाव आहे लाओ त्से. तो लाओ त्से एका ठिकाणी फार गोड वर्णन करतो. तो म्हणतो, केअर अबाउट व्हॉट अदर पीपल थिंक अँड यू विल ऑलवेज बी देअर प्रिझनर्स. तुम्ही जर या लोक काय म्हणतात, लोक तुम्हाला काय ठरवतात, लोकांच्या विचारानं जर तुम्ही चालत राहिलात तर तुम्ही स्वतंत्र नाही, त्या लोकांचे कैदी आहात. तुकाराम महाराजांच्या भाषेत जर याचं जर भाषांतर केलं तर तुकोबराय म्हणतात, त्यजोनिया जन भक्ती करा, त्यजोनिया जन त्यजोनिया जन भक्ती करा. लोकांमध्ये जास्त विचार करू नका, त्या लोकांमध्ये स्वतःचा वेळ खर्च करू नका. जर काय करायचं असेल तर स्वतःचं हित ओळखा आणि आपली ती भक्ती करा. महाराज, अशा परिवारामध्ये जो पुत्र किंवा जी कन्या जन्माला येतात ना, अशी सात्विक मुलं ज्या घरात जन्माला येतात त्या घराचं वैशिष्ट्य, त्या घराचा हरिक, त्या घराचा आनंद जर कोणाला होत असेल ना तर पांडुरंगांना होतो. अभंगाचं द्वितीय चरण. कोणी कन्या पुत्र होती ते सात्विक, कोणी कन्या पुत्र होती ते सात्विक, त्या
भक्तांच्या आईवडिलांना तुकोबराय धन्यता देतात आणि नुसती धन्यता देत नाहीत, तर ते सांगतात की असे जे भक्त आहे अशांच्याबद्दलचा हेवा, अशांच्याबद्दलचं प्रेम हे आम्हाला वाटतं, याच्यात नवल नाही, हे पांडुरंगाला सुद्धा वाटतं. तयाचा हरिक वाटे देवा, अशा भक्तांचं प्रेम भगवंताच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतं. अशा आईवडिलांच्या असणाऱ्या स्वरूपाला तुकोबाराय धन्यता देतात. ते पुढे म्हणतात, गीता भागवत करीती पठन किंवा श्रवण दोन्ही पाठ बरोबर आहे. अखंड चिंतन विठोबाचे, त्याच्या अंतःकरणात पांडुरंगाचं अखंड चिंतन चालतं. जो गीता आणि भागवत या दोन हिंदू धर्मसंस्कृतीच्या महान असणाऱ्या ग्रंथांना महत्त्व देतो, त्याचं पठन करतो, त्याचं श्रवण करतो, अशाचे आई वडील धन्य आहेत. तुकाराम महाराज म्हणतात की असा जो आहे, असा जो भक्त आहे ज्याला स्वतःचं हित कळालंय, जो स्वतः जागा आहे, जागा राहून जो स्वतःचा विचार करतो, हिताचा विचार करतो, जो भगवद्गीतेचं आणि भागवताचं पारायण करतो, जो भगवद्गीतेचं नामस्मरण करतो, ज्याच्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताविषयी आणि त्या भगवंताच्या भक्तांविषयी जिव्हाळा आहे, त्यांच्या अंतःकरणात प्रेम आहे, अशा भक्ताची मला सेवा घडली पाहिजे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, असे जे भक्त आहे त्यांचे आईवडील तर धन्यच आहे, परंतु त्या आईवडिलांची मला सुद्धा सेवा घडावी, अशा महत्व जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये दिले. आला असो, या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी जमले आहात. खरं म्हणजे आज बबन अण्णांचं 1 वर्ष पूर्ण झालंय आणि त्या निमित्तानं वर्ष श्राद्धाचं या ठिकाणी सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं विचार करत असताना ह्या व्यक्तिमत्वाचा जर विचार आपण केला, शेवटच्या 5 मिनिटांमध्ये माझं कीर्तन संपवतो, या व्यक्तिमत्वाचा जर विचार केला तर हे व्यक्तिमत्व सर्वसामान्य व्यक्तिमत्व नाही आहे. त्याचं कारण असं सांगतो तुम्हाला की ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रभू श्रीरामांविषयी, त्या धर्माविषयी, आपल्या स्वतःचा स्वधर्माविषयी इतकी आस्था आहे, इतकी निष्ठा आहे, इतकं प्रेम आहे की त्यांना फक्त कुठल्या धर्माचं कार्य असावं, फोन जावा आहे त्या परिस्थितीमध्ये काकांनी निघावं आणि त्या ठिकाणी उपस्थिती दाखवावी. अनेक वेळा कीर्तनाला जात असताना आमच्यासोबत ते यायचे, माझ्यासोबत कीर्तनाला. मला अट्टहासपूर्वक सांगायचे की हर्षद महाराज आज कुठं कीर्तन आहे, मला येऊ द्या तुमच्यासोबत. आणि मी अनेक वेळा त्यांना घेऊन पण गेलो.
त्यांचं वय माझ्यापेक्षा जवळपास त्यांचं 75 वय, माझ्या दुप्पट तिप्पट वय आहे, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन त्यांनी आम्हाला सगळ्यांना केलं. आणि अशा व्यक्तीला खऱ्या अर्थानं त्यांचा योग्य रीतीनं कसा सोहळा व्हायला पाहिजे, तो असा सोहळा व्हायला पाहिजे, तो इथे झाला आहे. म्हणून मी त्यांच्या मुलांनासुद्धा, सतीशलासुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. कारण सतीशच्या स्वभावामध्ये अत्यंत शांतता, अत्यंत प्रेम आहे. आणि मला असं वाटतं की सतीशचा जर जीवनाचा प्रवास आपण बघितला तर एक 10-15 वर्षापूर्वी त्या आपलं लोणीच्या बस स्टँड शेजारी एक जयश्री किराणा म्हणून एक दुकान होतं. त्या जयश्री किराणामध्ये त्या मारवाडी समाजाच्या माणसाच्या हाताखाली ते कामाला होते, त्यांच्या दुकानामध्ये कामाला होते. तिथे डाळ बांधणे, रवा बांधणे, पुड्या, हे मी का सांगतोय, कारण मी तिथंच कामाला होतो त्यावेळेस. आम्ही दोघंही एकाच ठिकाणी काम केलेलं आहे काही दिवस. आणि तिथं काम करता करता आपल्या कामामध्ये जर प्रामाणिकता असेल, जर प्रामाणिकपणा असेल, तर तो प्रामाणिकपणा, ते कष्ट आणि आपल्याला अंतःकरणात असलेले संस्कार, आईवडिलांचे संस्कार आपल्याला कुठं नेऊन जातात, कुठे घेऊन जातात. आज स्वतःचा मॉल त्यांचा झाला आहे. म्हणजे या प्रवासापासून या प्रवासापर्यंत नेण्याची ताकद जर कशात असेल तर फक्त आईवडिलांच्या संस्कारात. त्यांनी जे शिकवलं, स्वतःचं कष्ट आहे, स्वतःचं प्रामाणिकता आहे, आणि त्या प्रामाणिकतेमुळे हे शक्य आहे. जगामध्ये जर काय करत असेल, कुठल्याही जगामध्ये कष्टाला शॉर्टकट नसतो. कष्टाशिवाय कोणत्याच मार्गात परिणाम दिसत नाही, किंवा त्यामध्ये दिसला जरी काही वेळा तरी तो बेगडाची बाहुली असते बघ, त्याला दंभ म्हणतो आपण. असो, म्हणून सतीशला खूप खूप धन्यवाद देतो की आपण इतक्या मोठ्या प्रमाणात, इतक्या सुंदर पद्धतीनं या ठिकाणी हा सगळं वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केला. असणारे सर्वच आपण त्यांचे प्रियजन आहात, सर्वच त्यांचे आप्तेष्ट असतील, आप्तेष्ट, पाहुणे, भाऊबंद आणि त्यांच्यावर प्रेम करणारे जे सर्व मंडळी आसपासच्या गावातून या ठिकाणी जमा झालेत, आपल्याला सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या चरणावर नतमस्तक होतो, खूप आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे हरिभक्तपरायण ओमकार महाराज लबडे यांनी गोड पखवाज या ठिकाणी वाजवला, त्यांना धन्यवाद देतो. हार्मोनियमची साथ देण्यासाठी एकदम अचानक जे आले ते असणारे दीपकजी महाराज लोंढे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज तांबे असतील, राजू महाराज अनर्थे असतील, अतिशय भजनप्रेमी हे माणसं या हरिकीर्तनासाठी आज उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद. आमचे तळेगाव या ठिकाणून आलेले दिघे महाराज, सोमनाथ महाराज दिघे हे देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद देतो. गावातील सर्वच प्रेमाचे भजनी मंडळ आहे, प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो परंतु परत 2-3 मिनटं जाईल, म्हणून सर्वांनाच धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आमचे भाऊ या ठिकाणी विना घेऊन उभा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. विठ्ठलदादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद देतो. अतिशय गोड साऊंड सिस्टीम ज्यांनी ऑपरेट केली ते असणारे हरिभक्तपरायण रवी महाराज चेचरे यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो की एवढ्या अवघड असणाऱ्या इथे आवाज रिपीट होत असताना सुद्धा आपण उत्तम साऊंड सिस्टीम या ठिकाणी ऑपरेट केली. आपल्याला धन्यवाद देतो. झालेली कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या बोलण्याला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर